नमस्कार. आज 2 फेब्रुवारी 2026. आजच्या ठळक बातम्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर केला असून पायाभूत सुविधा, उत्पादन, सुरक्षा आणि सुधारणा यावर भर देण्यात आला आहे. 12.2 लाख कोटीचा भांडवली खर्च जाहीर करण्यात आला आहे. कर स्लॅबमध्ये मोठे बदल नाहीत, मात्र नवीन आयकर कायद्यात अनुपालन सुधारणा करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने 510 रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू करून देशात पहिला मान मिळवला आहे. तसेच नागपूरला 5,000 कोटीचा ग्रोथ हब जाहीर करण्यात आला आहे. काही भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जागतिक पातळीवर गाझातील रफाह सीमा अंशतः खुली करण्यात आली असून अमेरिकेत सरकारी कामकाज ठप्प आहे. IMFच्या अहवालानुसार 2026 मध्ये भारताचा जागतिक GDP वाढीत मोठा वाटा राहणार आहे. धन्यवाद.